आजचा प्रवेशाचा कार्यक्रम नक्कीच आहे, परंतु त्याच्या अगोदर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शिवसेनेचे मुख्य नेते हे आमच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मताची विनंती करण्यासाठी जिल्ह्यामध्ये आलेले होते। आज प्रमुख कार्यक्रम आहे की जे भरभरून आम्हाला यश या कोकण पट्ट्यामध्ये दिलंय, ते 3 जिल्ह्यामध्ये 15 पैकी 14 जागा या महायुतीच्या निवडून आल्यात। तर त्या मतदारांचे आभार मानण्यासाठी सर्वप्रथम शिंदेसाहेब रत्नागिरीमध्ये येत आहेत आणि त्याच दौऱ्यामध्ये अनेकांचा उबाठामधनं प्रवेश होतोय। त्याच्यामध्ये माजी आमदार सुभाष बने आहेत, त्याच्यानंतर माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहन बने आहेत, माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र महाडिक आहेत, माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रचना महाडिक आहेत, अनेक माजी सभापती आहेत, बाळासाहेब जाधव आहेत, माजी जिल्हा परिषदेचे सदस्य, जिल्हा प्रमुख विलास चाळके आहेत। तर मला असं वाटतं की हा दुसरा टप्पा आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये देखील अनेक जिल्ह्यातली लोक युबीटी मधली पक्षामध्ये प्रवेश करत आहेत। काँग्रेस पक्षामधली देखील काही नेते मंडळी भविष्यामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करतील असं चित्र आहे। परंतु याच्यामध्ये हे टायगर ऑपरेशन किंवा ऑपरेशन टायगर याच्यापेक्षा शिंदेसाहेबांनी 2.5 वर्ष प्रामाणिकपणानं मुख्यमंत्री म्हणून जे काम केलंय आणि विशेषतः वंदनीय बाळासाहेबांचा विचार शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली चालणारी शिवसेनाच पुढे घेऊन जाऊ शकते हे ज्यावेळी युबीटीच्या लक्षात आलं त्यावेळी उशिरा का होईना परंतु शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारण्याची तयारी महाराष्ट्रातल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे आणि त्याचं यश हे संपूर्ण एकनाथ शिंदे साहेबांचं आहे, श्रेय एकनाथ शिंदे साहेबांचं आहे। आहे ना लिस्ट, आता आहे बघा एवढी मोठी आहे, दाखवू द्या। आता आपण ती लिस्ट वाचत जर बसलो तर तोपर्यंत शिंदेसाहेब 1 वाजता लँड होतील। बघा एवढी मोठी लिस्ट आहे आणि हे सगळे पदाधिकारी आहेत, हे सगळे पदाधिकारी आहेत, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, ग्रामपंचायतीचे सरपंच। आता एकूण माझ्याकडे जी यादी आहे अजून त्याच्यामध्ये यादी अपडेट व्हायची आहे, 141 पदाधिकाऱ्यांची यादी आत्ता माझ्याकडे आहे आणि याच्यामध्ये अजून 20-22 प्रमुख पदाधिकारी ॲड होतील। भाजप जे आहे मुंबई महानगरपालिका स्वबळावरती लढणार आहे, त्यांचे आदेश दिलेले आहेत, पण शिंदेसाहेब मात्र कुठेतरी महायुतीमध्ये निवडणुका व्हाव्यात अशा प्रयत्न नाही, मला नाही असं वाटत की भाजपनं मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार आहे अशा पद्धतीचं कुठं सांगितलेलं आहे। शेवटी पार्टीमध्ये आम्ही चर्चा करत असताना स्वतःच्या पार्टीची ताकद वाढली पाहिजे, पक्षाची ताकद वाढली पाहिजे, म्हणून स्वबळावर जरी वेळ आली तरी लढलं पाहिजे ही भूमिका घेत असतो। परंतु शिंदेसाहेबांची भूमिका महायुतीनंच निवडणुका लढवायची आहे आणि मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवायची आहे। आम्ही आता तालुक्यामध्ये म्हणजे बंड्याशेठ असतील, बाबू महाप असतील, आम्ही सगळे ज्यावेळी बसतो, राजापूरमध्ये किरण भैया असतील, आम्ही प्रत्येकजण असंच सांगतो की आम्हाला महायुतीनं लढायचं आहे। त्याच्यामुळं महायुतीनं लढायचं हे निश्चित आहे, परंतु स्वतःचा पक्ष बांधत असताना, स्वतःची संघटना वाढवत असताना आम्ही स्वबळावर देखील लढू शकतो हे कार्यकर्त्यांचा जोश वाढवण्यासाठी, त्यांच्यामध्ये ऊर्जा येण्यासाठी सांगावं लागतं। हा प्रत्येक पक्षाचा प्रश्न आहे ना। भाजपानं सदस्य नोंदणीच्या वेळी स्वबळाची चाचपणी करणं, महायुतीची चाचपणी करणं, शेवटी पक्ष आहे, पक्ष प्रत्येकाला चालवायचा आहे। आता काल जसं एकनाथ शिंदेसाहेब नाशिकमध्ये होते, नाशिकमध्ये काही प्रवेश झाले, त्याच्या अगोदर जालनामध्ये होते, जालनामध्ये प्रवेश झाले, नांदेडमध्ये होते, नांदेडमध्ये प्रवेश झाले, आज रत्नागिरीमध्ये आहेत, रत्नागिरीमध्ये प्रवेश होत आहेत। भविष्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले काही माजी आमदार युबीटी सोडून शिवसेनेमध्ये येत आहेत। असं काय नसतं, प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याची म्हणजे जबाबदारी असते आणि ते त्याचं कर्तव्य आहे ना। प्रत्येकाची पार्टी प्रत्येकाने वाढवणं ही कार्यकर्त्याची जबाबदारी आहे, त्याच्यामुळे त्यांना कसं आपण दोष देणार।